लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय। प्रचारासाठी नेते कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचा वापर केला जातोय। मात्र आचारसंहितेचा भंग आणि आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यास संबंधित ग्रुप ऍडमिन आणि सदस्यांविरोधात गुन्हा दाखल होऊन कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। यासाठी सायबर सेलकडून सोशल मीडियावर बारकाईनं वॉच ठेवला जातोय। त्याकरता स्वतंत्र टीम काम करते आहे। त्यामुळे ग्रुप ऍडमिनसह सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येत्या 20 तारखेला मतदान होत आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचलाय। यावेळी प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर वाढला असून मोठ्या खुबीनं प्रचार केला जातोय। परंतु आचारसंहितेचा भंग आणि आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून आचारसंहितेचा भंग या माध्यमातून केला जातोय। यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या विशेष पथकाकडून सोशल मीडियावर करडी नजर ठेवली जाते। त्यासाठी सायबर सेलमध्ये स्वतंत्र पथक नेमण्यात आलेलं आहे। या पथकाकडून सोशल मीडियावर सर्चिंग करून राजकीय स्वरूपाच्या संदेशावर करडी नजर ठेवली जाते। निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी, नागरिकांमार्फत संदेश, पोस्टर व्हायरल केले जाऊ शकतात। त्यावर पोलिसांची करडी नजर आहे। निवडणूक आयोगाने देखील यंदा सोशल मीडियासाठी नियमावली जारी केली आहे। आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना केलेलं आहे। तसेच पोलिसांनी सायबर गस्त देखील वाढवली आहे। सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश आणि पोस्टर व्हायरल केल्यास या संदर्भात शहर ग्रामीण सायबर पोलिसांकडून ग्रुप ऍडमिनसह सदस्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे। सोशल मीडियासाठी आचारसंहिता लागू झाली आहे। आक्षेपार्ह बदनामीकारक संदेश, पोस्टर व्हायरल करू नये। समाज माध्यमांचा वापर प्रचारासाठीच करा। आक्षेपार्ह संदेश व्हायरल न करता पोलिसांना कळवा। समाज मनात तेढ निर्माण होईल असे संदेश टाळा असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।